रमा साईसोबत लग्न करावे की नाही या चिंतेमध्ये पडलेली असते आणि ती विचार करते, मी जर साईचा स्वीकार केला नाही तर मला पुन्हा एकदा माझ्या मुलीपासून वेगळे राहावे लागेल. या अगोदरच मी तिच्यापासून खूप वर्षापासून वेगळी आहे. त्यानंतर आपण पाहतो अक्षय हा आर्याला स्कूलमधून घरी घेऊन जाण्यासाठी आलेला असतो आणि तेव्हा रमा त्या ठिकाणी येते आणि बोलते, माझ्याकडे देखील गाडी आहे, तू माझ्यासोबत चल. तेव्हा आर्या अक्षयला बोलते, बाबा आपण कारमध्ये जाऊया. आणि ती रमाला बोलते, मी तुझ्या मांडीवर बसते. आणि आपण पाहतो पुढच्या सीटवर रमाच्या मांडीवर आर्या बसते आणि अक्षय हा ड्रायव्हर सीटवर बसू लागतो आणि तो विचार करतो, ऑफिसमध्ये सुद्धा मी हिचा नोकर आहे, आता मला हे इथे ड्रायव्हिंग देखील बनवणार का, असा विचार करून तो स्तब्ध उभा राहतो आणि नंतर तो गाडीमध्ये बसतो. आर्या बोलते, बाबा सीट बेल्ट लावा ना. आणि त्यावेळेस अक्षय हा तिच्यावर रागवतो, बोलतो, तुला मी शिकवलं आहे ना सीट बेल्ट कसा लावायचा, यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही, असे बोलून तो आर्या रमाचा सीट बेल्ट लावू लागतो आणि बोलतो रमाला, मॅडम तुमची पर्स बाजूला घ्या. त्यावेळेस आर्या ही अक्षयला बोलते, बाबा चल भोपळ्या टुनुक टुनुक, असे बोलून ती त्याला गाडी सुरू करायला सांगते आणि तेव्हा रमा ही हसू लागते. तर अक्षयला आर्या व रमा दोघांचाही राग येतो. पुढे येणाऱ्या भागामध्ये आर्यासाठी रमा व अक्षय पुन्हा एकत्र येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. मोरंबा या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.